मंडळी, आमच्या गावामध्ये काही जणांनी दसऱ्याच्या दिवशी नवं बांधलं, पण आम्ही उद्या म्हणजेच नवान्न पौर्णिमेला, ज्याला आमच्याकडे नव्याची पौर्णिमा असं म्हणतात, तर त्या नव्याच्या पौर्णिमेला नवं बांधणार आहोत. नवं म्हणजे आपल्या शेतामध्ये नव्याने रुजून आलेलं नवीन धान्य, भाताच्या लोंबी, त्यानंतर आपल्या परसात लावलेल्या झेंडूला आलेली नवीन फुलं, कुरडू आणि आंब्याचं पान, भेंडीच्या दोरामध्ये, भेंडीच्या झाडाचा जो दोर निघतो त्या दोरामध्ये एकत्र गुंफलं जातं आणि त्याची एक जुडी तयार केली जाते. अशा 4-5 जुड्या एकत्र गुंफून एक हारासारखी माळ तयार केली जाते आणि तो हार, ते नव्याचं तोरण दरवाजाला बांधलं जातं, ज्याला आमच्याकडे नव्याची पौर्णिमा असं म्हणतात. मम्मी आणि काकी आता तीच नव्याची तोरणं तयार करतायत, तर आपण पण बघूया आणि त्यांच्याकडून शिकून घेऊया की ही नव्याची पौर्णिमा का साजरी करतात आणि ती नव्याची तोरणं कशी बांधतात. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या संस्कृतीमध्ये आंब्याच्या डहाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शुभप्रसंगी आंब्याच्या पानांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करण्याची परंपरा आपली आहे. याच काळात झेंडूची फुलंसुद्धा सगळीकडे सहजपणे उपलब्ध असतात. याच झेंडूच्या फुलांचा वापर आपण नवी बांधण्यासाठी करतो. या काळात सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते आपल्या शेतात नव्याने रुजून आलेल्या आपल्या धान्याला, धान्याच्या लोंबींना, आणि याच लोंबींचा वापर करून आपण आज नवं बांधणार आहोत. त्याचप्रमाणे आमच्याकडे कोकणात या सगळ्यासोबतच कुरडू नावाचं एक फूलसुद्धा या नव्यामध्ये जुंपलं जातं, बांधलं जातं आणि त्याचं तोरण दरवाजाला लावलं जातं. दाराला बांधली जाणारी नवी हे संपन्नता, समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक असतं. मम्मी आता इथे तेच नवं बांधतीये, तर आपण एकदा ते शिकून घेऊया.
ही अशी नवी काल मम्मीने आणि काकीने बांधून तयार केलीत आणि आता ती आम्ही आमच्या दरवाजांना आणि घरातल्या छोट्या मोठ्या वस्तूंना, जसं की कपाट असेल, आपलं गॅसचं सिलेंडर असेल, आणखी कुठे कुठे जिथे आपले कपडे किंवा धनधान्य पैसे ठेवले जातात तर त्या ठिकाणी बांधणार आहोत. तर हे दरवाजासाठी तोरण बनवले, पण याला पण आमच्याकडे नवं असंच म्हणतात.